नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. पुण्यात ड्रग्ज विरोधी कारवाई जोरात सुरू. 19 आरोपी अटकेत. 58 लाखांचा मुद्देमाल जप्त. वाघोली, लोणीकंद, खराडीमध्ये गुन्हे दाखल. फॅक्टरीपर्यंत पोहोचला आमचा उद्देश असल्याचं मुंडेंचं वक्तव्य. पुण्यात टाकाऊ पदार्थांबाबत मार्गदर्शन करणार. RMG प्लांट सोबत चर्चेसाठी बैठक. राज्यभर MPCB कार्यालय होणार. सिद्धेश कदम यांची माहिती. इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करणं मुख्य प्राधान्य असल्याचं वक्तव्य. भंडाऱ्यात प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड सीड्स असोसिएशनचं राज्यव्यापी आंदोलनामुळे खत आणि बियाण्यांची विक्री ठप्प. शहापूरमध्ये महिलेची बिबट्याशी झुंज. हिमतीमुळे महिलेचा जीव वाचला. मेडिकल कॉलेजमध्ये अंगावर लिफ्ट कोसळली. लिफ्ट कोसळून महिला कर्मचारी गंभीर जखमी. महिला कर्मचाऱ्याची प्रकृती चिंताजनक. समितीद्वारे प्रकरणाची चौकशी सुरू. चाकण हद्दीतील 210 घरांच्या गृहप्रकल्पातून 20 लाखांच्या अॅल्युमिनियम प्लेट्स लंपास. 7 आरोपींना बेड्या. छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास स्कॉर्पिओ गाडीला भीषण आग. MIMचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली. इंदापूरच्या भिगवणमध्ये 50 वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला. हल्ल्यात गणेश जमदाडे गंभीर जखमी. पालघर मनोरमध्ये सोशल मीडियावरील कमेंटचा राग मनात धरून तरुणाला बेदम मारहाण. हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती. बुलढाण्याच्या राजुरा प्रकल्पाजवळ महिलेची निर्घुण हत्या. महिलेचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.